आज खाल्ली भाजीच्या हातची चटपटीत आणि स्पायसी अशी भेळ. आता हा व्हिडिओ ना ॲक्च्युअली खूप दिवसाचा आहे, ज्यावेळेस ती उन्हाळ्या सुट्टीमध्ये आली होती आकांक्षा त्यावेळेसचा आहे. पण आता मला एडिट करायला टाईम मिळाला म्हणून म्हणलं चला एडिट करून घेऊया. आणि खरंच खूप छान बनवली होती भेळ आणि नंतर आम्ही तिलाच बनवायला लावायचो. माझ्या हातने पण इतकी छान झाली नव्हती, तेवढी तिच्या हातने छान झाली होती. मग काही पहिले म्हणलं चला तुला थोडीशी मदत करते, त्यामुळे मुरमुरे वगैरे काढून दिले तिला. फरसांचा डब्बा होता तोही खाली काढून दिला आणि मग तिने भेळ बनवायला घेतली. पहिल्यांदा तर कांदा टोमॅटो चिरून घेतलं, नंतर मुरमुऱ्यामध्ये फरसाण टाकलं, कांदा टाकला, टोमॅटो आणि ती ना हिरवी मिरची पण टाकते, त्यामुळे अजून भेळ खायला खूप छान लागते. त्यामध्ये कच्चे शेंगदाणे आणि त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी टाकते, त्यामुळे खरंच खूप छान लागते भेळ खायला. आता मी शेजवान चटणी आणि सॉस कधीच टाकला नव्हता, पण खरं हिने टाकल्यापासून ना मला पण खरंच खूप आवडली आणि मीही आता भेळ करताना त्यामध्ये टाकते. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि तेल ओतलं आणि सर्व मिक्स करून घेतलं आणि अशा रीतीने तिने भेळ बनवून घेतली आणि मग नंतर खायला सर्वांना आणून दिली आणि आम्ही सर्वांनी मस्तपैकी खाल्ली आणि खरंच खूप टेस्टला छान लागते बरं का. तर तुम्हाला ही अशी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा. भेळसाठी ही नवीन रेसिपी आहे आणि ही आमच्या भाजीच्या हातची आहे, तर सर्वांनी मस्तपैकी आवडीनं खाल्लं होतं. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.